देवा तुझ्या नावाचं र याड लागलं. मित्रांनो, या गाण्याप्रमाणे अलीकडच्या काळात, सध्याच्या काळात जर लोकांना कोणत्या देवाचं वेड लागलं असेल, जर लोक कोणत्या देवाच्या भक्तीमध्ये दंग झाले असतील, न्हावून गेले असतील, तर तो देव म्हणजे साक्षात महादेवाचा अवतार सद्गुरु संत श्री बाळूमामा. अनेक लोक या देवाची मनोभावे भक्ती करत आहेत, सध्याच्या काळात पूजा करत आहेत. काही लोक तर असे आहेत, दर अमावस्या पौर्णिमाला आदमापूरच्या वाऱ्या करतात, बाळूमामाच्या वाऱ्या करतात. तसेच मित्रांनो, बाळूमामाची या महाराष्ट्रामध्ये ना बघे नंबर बकरे आहेत, त्यांना बघा नंबर 1, बघा नंबर 2 असे नंबर दिलेले आहेत. त्यातला जर एखादा बघा आपल्या आसपासच्या गावामध्ये आला किंवा आपल्या गावामध्ये आला, तर आपण त्यांच्या बकऱ्यांची सेवा करतो, त्यांच्या सेवकांची राहण्याची जेवणाची व्यवस्था करतो. एवढंच नव्हे तर त्यांच्या बकऱ्यांना आपण आपल्या रानामध्ये चरायला देतो. हे उलट आपण आपलं भाग्य समजतो की मामांच्या बकऱ्यांनी आपल्या रानामध्ये पाऊल ठेवा, उभ्या पिकामध्ये आपण त्यांना चरायला देतो. मित्रांनो, तुम्ही मामांची भक्ती करता, सेवा करता, खूप चांगली गोष्ट आहे. पण ही भक्ती करत असताना एक चूक करू नका. मी हात जोडून विनंती करतो, जर तुम्ही मांसाहार करून जर भक्ती करत असाल तर कृपया आत्ताच्या आत्ता मांसाहार सोडून देण्याचा निर्णय घ्या. कारण मामांना मांसाहार अजिबात चालत नव्हता. त्यांचं मुक्या प्राण्यांवरती खूप प्रेम होतं. तुम्ही बघितलं असेल, त्यांच्या आरतीमध्ये वाक्य आलंय, मुक्या प्राण्यांवरती अपार प्रीत. पण विचार करा, मामांचं मुक्या प्राण्यांवरती किती प्रेम असेल. की मामांच्या तत्वानुसार जर तुम्ही चालला तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. जरी संकट आलं तर प्रत्येक संकटात मामा तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहतील. त्या संकटांना 2 हात करण्याची ताकद नक्कीच मामा देतील. बाकी मामांची तुमच्या कुटुंबावरती सदैव कृपादृष्टी राहो. बोला, बाळूमामाच्या नावाने चांग भले.